पुन्हा बॉलिंग मार्क वरती रुपेश गवली. ऑन स्ट्राईक सूरज. क्रॉस बॅडवॉर्ड शॉट. गुडघा टेकून डीप मिड विकेट मध्ये बॉलला फेकून दिलाय. मिळाले लांबी, मिळाले अंतर, बॉल चूम अंतर. सूरजचा हा ब्रँडेड षटकार. टेनिस सुवर्ण वाहिनीद्वारे आपण पाहतोय. गुडघा टेकून स्वतःला समर्पित केल्या फटक्यात मिड विकेट मध्ये बॉल पाठवलाय. ओव्हर द रो सिक्सर. सुरुवात अप्रतिम केली आहे सूरजनं. प्रामुख्याचा बॅटर आहे. सातत्यानं पॉवर प्ले मध्ये योगदान दिलंय अरुण काका क्रिकेट क्लब वेणगाव साठी. आणि या पहिल्याच बॉल मध्ये षटकार ठोकतोय. धावसंख्या आहे ती 7. प्रेशर मध्ये रुपेश गवडी कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल बॅकफुटला जाऊन सन्मान दिलाय. अप्रतिम खऱ्या अर्थानं बॅटिंग. बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच फक्त दिशा दिल्या. लेट कटचा फटका डीप थर्ड मॅन मध्ये अडवलाय बॉल. चांगली फिल्डिंग. तोपर्यंत धावा मिळाल्या दोन्ही बॅटर्सना 2. दुहेरीनं धावसंख्या आहे ती 9 आकड्यावरती. बॉल संपले 2. आधी आक्रमक आपण पाहिलाय खरं तर सूरजला. त्यानंतर एक क्लासिक बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये लेट रिॲक्ट स्ट्रोक 2च धावा मिळत आहेत. धावसंख्या ती 9. बॉल संपले 2. तिसरा बॉल इनफिल्डला क्लिअर केलाय. मादक सौंदर्य कव्हर ड्राईव्हचा फटका डीप कव्हर पॉइंटला बॉल पाठवलाय. 4 धावसंख्येसाठी सूरजचा हा अतिशय दर्जेदार अनौकिक चौकार. भावी जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राईज षटकार हॅट्रिक साठी. सुवर्ण संधी आहे या मॅच मध्ये बॅटर्सना. आक्रमकता आपण पाहतोय रुपेश गवलीवरती. आक्रमकता. पुढे टाकलेला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला. वेल फिल्डिंग. चांगली फिल्डिंग. कदाचित डायरेक्ट हिट. बॅटर आउट होऊ शकला असता. डेंजर एंडकडे धावत होता संदेश. उशिरानं थ्रो आलाय. कदाचित लवकर अटेम्प्ट केला असता कदाचित हा बॉल जर निश्चित बॅटर आउट होऊ शकला असता. धाव मिळते या बॉलवरती 1. एकेरीनं धावसंख्या आहे ती टोटल 14 आकड्यावर. 14 धाव आहे धाव फलकावर. संदेश स्ट्राईक एंड वरती आलाय. टोटल 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलचा सामना केल्याकरता सूरजनं टोटल 13 धावा त्यानं जमवल्यात. एक वाईट बॉलची धावसंख्या आली आहे. टोटल धावसंख्या आहे ती 14 आकड्यावरती. पॉवर प्लेचे पहिलं षटक चालू आहे. याचा वेग आहे. अतिशय महत्वाचा हा बॉल आहे. P1चा षटक. पुढ्यात टाकलेला बॉल टॉप पेज लागले. सूरज लोभी कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. पहिल्याच बॉल मध्ये गोल्डन डकचा शिकार. संदेश हॅज टू डिपार्ट. स्वस्तात बाद झालाय. पहिल्याच बॉल मध्ये मोठ्या फटक्याचा इरादा. पॉवर प्लेचा अंतिम बॉल होता आणि तिथे चान्स घेतला तर संदेशने आणि तो बाद होतोय. एका षटकामध्ये धावसंख्या आहे ती 14 आकड्यावर. एका बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये 14 धावा आहेत. एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. संदेश परतलाय. न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. ऋषी आलाय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. पहिल्याच मॅच मध्ये लो स्कोरिंग मॅच. या मॅच मध्ये अद्याप तरी 5 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 14. दुसरा सामना आपण पाहतोय गावदेवी चषक 2026 मध्ये. नेक्स्ट बॉल अंतिम बॉल. फुल टॉस बॉल धीम्या गतीचा मिड ऑनला क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे. आयुषचे प्रयत्न आणि त्याच कारणास्तव बॉल मात्र इथून 2 धावसंख्येसाठी जातोय. चान्स होता हा परंतु फुल चान्स मध्ये कन्वर्ट करू शकलेला नाही आयुष. इथे धाव मिळते दुहेरी ऋषीच्या बाट मधून. अचंबित करणारा बॉल. स्लोवर 1 धीम्या गतीचा बॉल. फुल टॉस. त्यानंतर फटका प्रॉपर खेळला नव्हता ऋषीनं. 2 धावा मिळत आहेत या बॉल वरती. 2च्या मदतीनं ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 आकड्यावर. सुरुवात अप्रतिम झाली. नाणेफेक गमावले वेणगाव संघानं आणि त्यानंतर प्रथम बॅटिंग करावी लागली या मॅच मध्ये. पहिल्या षटकात अवघ्या 16 धावा जमवल्यात. एक चांगला स्टार्टअप मिळाला या मॅच मध्ये अरुण काका क्रिकेट क्लब वेणगाव संघाला. MK फार्मचे सिद्धिविनायक बीड पहिल्या षटकात 16 धावा खर्च करतोय. आता एका गोलंदाजाला कमबॅकिंग स्पेलची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. कमबॅक करावा लागेल. रवी फुलावरे आलाय बॉलिंग मार्कवर.
मागील स्पर्धा याच मैदानावरती आपण पाहिले यंगस्टर ट्रॉफी 2026 मध्ये बेस्ट बॉलर खऱ्या हाताने ठरला होता रवी फुलावरे. तोच कॉन्फिडन्स या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय रवी फुलावरे मैदानाच्या आतमध्ये. मागील टुर्नामेंटमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि त्यानंतर या मॅचमध्ये नव्या आत्मविश्वासानं मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आहे रवी फुलावरे. ऑन स्ट्राईक आहे सूरज, विस्फोटक बॅटिंग करतोय, चौफेर फटकेबाजी चालू आहे मिस्टर 360 स्टाईलनं. प्रत्येक झोनमध्ये फटके मारण्याची क्षमता सूरजकडे आहे. ऑन द मार्क आहे सूरज, बॉलिंग मार्कवरती रवी. बिग पाडल या मॅच मधील पहिलाच बॉल रायसिंग डिलिव्हरी घेतोय, अतिरिक्त बाउन्स होतोय बॉल, अनएक्सपेक्टेबल बाउन्स घेत विकेट किपरला देखील बीट करतोय. फ्लॅश लिपचा चित्ररक्षक बॉलला पकडतोय. व्हाईट बॉलची संगत झाली या बॉलवरती. टोटल एक्स्ट्राची धावसंख्या आहे ती 17 आकड्यावर. 1 बाउन्सचा इशारा देखील दिला, सक्त ताकीद दिली. या पद्धतीचा बॉल पुन्हा फेकू शकत नाहीये तो कदाचित रवी फुलावरे. रवीचा बॉल, पहिलाच बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, पंचांकडे अपील, फिंगर गोज अप, 1 मोर विकेट डाऊन. महत्वाचा ट्रम्प कार्ड टीम वेनगाव संघाला लागतोय सूरजच्या स्वरूपात. हा महत्वपूर्ण धक्का, महत्वाचा खेळाडू, बॅटची हलकीशी कडा, विकेट किपर नो मिस्टेक, पकडले कॅच. महत्वाचा धक्का या मॅच मध्ये. निराश पावलांनी माघारी परतत असताना सूरज डगआउट मध्ये अप्रतिम इन कंट्रोल मध्ये दिसला होता या मॅच मध्ये. चौफेर फटकेबाजी, डीप कव्हर पॉइंट मध्ये, डीप मिड विकेट मध्ये, शॉर्ट फाईन लेग मध्ये अप्रतिम बॅटिंग करत मैदान सोडतोय सूरज. अप्रतिम बॉल होता, अनप्लेबल बॉल, उत्तर नव्हतं सूरजकडे. बॅटची कडा घेत विकेट किपरच्या हातामध्ये फलंदाज बाद सूरज होतोय. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये. आता यंगस्टर सागर मैदानाच्या आतमध्ये. प्रामुख्याचा बॅटर बाद झालाय सूरज. सूरज बाद झाल्यानंतर वेणगाव संघ थोडा अडचणीत आहे आणि आता ऋषीला आणि सागरला एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करणं या मॅचमध्ये देखील अतिशय महत्वाचं आहे. क्रिकेट, ग्रामीण टेनिस क्रिकेट जरूर लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटचा केले, परंतु त्यामध्ये एक पार्टनरशिप अतिशय महत्वाची असते. ती पार्टनरशिप बिल्डअप झाल्यानंतर एक मोठी धावसंख्या तुम्हाला उभारता येते. हाच क्रिकेटचा केले आणि या क्रिकेटच्या केल्यात आता सूरज बाद झाल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप होईल का यावरती आता लक्ष आपल्या सर्वांचं देखील, तमाम क्रीडा रसिकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करूयात गावदेव चषकामध्ये. बॉलिंग मार्कवरती रवी फुलावरे होतोय सज्ज पुन्हा एकदा. क्रॉस बॅट आल्या उडवण्याचा प्रयत्न आहे आणि बॉल हवेत. क्षेत्ररक्षक चुकी करतोय आयुष पुन्हा एकदा. हे यंगस्टर आज थोडी खराब कामगिरी करतायत. दुसरी कॅच ड्रॉप होते आयुष कडून. बॉलिंग नाहीये 2 क्षेत्ररक्षकांमध्ये, कॅच ड्रॉप. क्रिकेटमध्ये पकडा कॅच जिंका मॅच ही मन देखील फार उपयुक्त आहे. कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटमध्ये निश्चित पाहिलं माणूस मनोरे सर आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये एक कॅच अतिशय महत्वाची आहे. एखादी झेल इतकी महत्वाची असते, तो बॅटर ज्यावेळी झेल सुटते बॅटरची त्यावेळी त्याचा आत्मविश्वास हा कदाचित दुबलीचा होत असो. संधी मिळाली पहिल्याच बॉलवरती. सागरला पुन्हा क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न आहे. ऑन साईडला सातत्यानं फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय. बॉलच्या मेरिटनुसार क्रिकेट खेळणं अतिशय महत्वाचं आहे. ॲज अ बॅटर क्रिकेटमध्ये विकेटवरती कदाचित लाईनला ओळखत, लाईन पिक करत एक क्रिकेटचा दर्जा हा एक बॉलच्या मेरिटनुसार देखील आहे आणि तो खेळ कदाचित थोडासा चुकी करतोय सागर. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, अगोदर शॉर्ट सिलेक्शन आणि त्यानंतर निर्धाव चेंडू होतोय रवी फुलावरेचा. 3 बॉल संपलेत. बॉल नंबर 4 धीम्या गतीचा बॉल. वन्स अगेन चान्स क्रिएट केलाय. स्वतः गोलंदाज चुकी करणार नाहीये. रवी फुलावरेनं पकडले जेल. संपतोय ते सागरचा खेळ. प्रणय जातोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 18 या धावसंख्येवर त्याचा धावफलक अडकलाय. टोटल बॉल संपले त्या षटकातील 4. 2 विकेट मिळवले, 3 धावा खर्च केल्यात रवी फुलावरेनं या षटकामध्ये. मी मगाशीच उल्लेख केला की रवी फुलावरेनं मागील स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब जिंकला. त्यानंतर या स्पर्धेमध्ये त्याच आत्मविश्वासानं उतरला. ॲज अ बॉलर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये बॉलरचं आयुष्य खरं तर खूप कठीण आहे माणूस मनोरे सर. कारण बघायला गेलो तर 3 बॉल चांगले टाकल्यानंतर 3 बॉल खराब फेकले तर या 3ही बॉलची मेहनत खरं तर वाया जात असते क्रिकेटमध्ये. परंतु प्रत्येक बॉल विचार विनिमय करून योग्य लाईन हिट करणं विकेटवरती सोपं नसतं आणि ते कार्य खरं तर एखाद्या गोलंदाजाला मैदानाच्या आत करावं लागतं. रवी फुलावरे बॉलिंग मार्कवरती आहे. टोटल 4 बॉलचा खेळ संपला आहे षटकातील. धावा खर्च केला त्याने 3 आणि 2 महत्वाचे फलंदाज. त्यामध्ये सूरज फार महत्वाचा खेळाडू होता. महत्वाचा बॅटर इथे चुकी केली आहे.
एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा मिळत आहेत. लॉंग स्टॉपला बॉल धावतोय, सीमा पार, वाईड +4, 5चा पंजा. प्रेशर होतं, प्रेशर रिलीज केलंय अरुण काका क्रिकेट क्लब वेणगाव संघाचा आणि टोटल 5 धावा मिळत आहेत. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावर. महत्वाच्या 5 धावा आहेत. प्रेशर रिलीज झालाय. खरं तर एका साईडनं खरं तर विकेट जात होत्या मैदानाच्या आतमध्ये, त्यानंतर आलेला प्रणय आणि त्याच्यासाठी हा बॉल होता. वाईड +4, टोटल 5चा पंजा. क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न, येणारा प्रत्येक बॅटर ऑन साईडला मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात आहे आणि लाईन योग्य रीतीनं साकारतोय रवी फुलावरे. मगाशी म्हटलं की फार चांगले गोलंदाजी आहे, परंतु जणू काही नजर लागली आणि व्हाईट बॉल +4, 5 धावा एकट्याच्या स्वरूपात. आणि पुन्हा एकदा या षटकामध्ये एक बॉल शिल्लक असताना धावसंख्या ती 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. शेवटचा बॉल, पुन्हा क्रॉस द बॅट. अगोदर शॉर्ट सिलेक्शन, मिड विकेट मध्ये फटकेबाजी करण्याचा प्रयत्न आहे आणि इथे देखील बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. तुम्ही शॉर्ट सिलेक्शन अगोदर कराल ना तर क्रिकेटमध्ये तुम्ही निश्चित थोडे अपयशाच्या दिशेनं वाटचाल कराल, परंतु बॉलच्या मेरिटनुसार क्रिकेट केला तर निश्चित एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत तुम्ही पोहोचाल. टोटल 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24. 12.00च्या इकॉनॉमीनं पहिल्या षटकात धावा 16 आल्या आणि त्यानंतर त्या षटकात धावा आल्या तर फक्त 8. 2 षटकांमध्ये धावसंख्या ती 24. दोन षटकांचा खेळ संपलाय. टोटल धावसंख्या आहे 12.00च्या इकॉनॉमीनं टोटल 24 या आकड्यावरती 24 रन्स ऑन स्कोर. आफ्टर 3 विकेट लॉस टीम स्वर्गीय अरुण काका क्रिकेट क्लब वेणगाव. दुसरा सामना या स्पर्धेचा. पहिला सामना दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात खेळतायत. टोटल धावसंख्या ती 24. एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल. बीड संघाचा बॅटिंग अटॅक देखील तगडा आहे आणि असताना किमान 40-45 पर्यंत पोहोचणं अतिशय गरजेचं आहे. ते अरुण काका क्रिकेट क्लब वेणगाव संघाला देखील महत्वाचे बॅटर आहेत श्री सिद्धिविनायक बीड संघाकडे देखील. आणि असं असताना आता ऋषीला एक आक्रमक रोल धारण करावं लागेल या मॅचमध्ये. स्वतःच्या खांद्यावरती स्वबलावरती एक सन्मानजनक फायटिंग स्कोर पर्यंत संघाला घेऊन जावं लागेल, करावं लागतं. ज्यावेळी आघाडीचे बॅटर बाद होतात त्यावेळी मधल्या फलीच्या फलंदाजांना एक चांगला खेळ साकारावा लागतो. ज्यावेळी टीम बॅलन्स एकत्रित होऊन खेळ करतो ना त्यावेळी एक चांगला क्रिकेट आणि एक चांगली धावसंख्या देखील बॅटिंग लाईनअप उभारू शकतो. ग्लास बॉल अप्रतिम पडल्यानंतर बॉल अगदी टॉस होतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये नो कनेक्शन. बॅट अँड बॉल, 1 मोर डॉट बॉल. हवेचा वेग प्रचंड आहे मैदानाच्या आतमध्ये. असं असताना एखादा बॉल बॅटवरती येणं आणि त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन योग्य रीतीनं निश्चित धावा मिळू शकतात. आता धावांसाठी हा संघर्ष करावाच लागतो. खेळ असो किंवा आयुष्य, हा संघर्ष नेहमी करावाच लागतो. बॉलिंग मार्कवरती यश. लिव्ह केलाय बॉल. लाईन करावी माहिती आहे ऋषीला. एक महत्वाचे आहे क्रिकेटमध्ये. एकेका धाब्याला जास्त महत्व आहे क्रिकेटमध्ये आणि याच एक्स्ट्राच्या धाब्यानं धावसंख्या टोटल 25 आकड्यावरती 25 रन स्कोर कार्डवरती. टोटल एक्स्ट्राच्या धावा भरपूर खर्च केल्यात MK फार्मचे सिद्धिविनायक बीड संघानं देखील या मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल घेऊन तयार यश. लोभी बॉलिंग मार्कवर. ऑन स्ट्राईक ऋषी. टप्प्याचा बॉल, हा वेगवान बॉल आहे. पुन्हा लाईन करावे. पंच DK आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. DK सर सांगतात आणखी एक खरा बॉल फेकला यश लोभीनं. टोटल एक एक्स्ट्राची धाव 1 मोर ॲड टोटलमध्ये. धावसंख्या येते टोटल 26 ऑन बोर्ड. एक्स्ट्राच्या धावा भरपूर खर्च केला टीम MK फार्मचे सिद्धिविनायक बीड संघाने मॅचमध्ये. पहिल्या षटकात 16 आल्या. सूरजची विस्फोटक बॅटिंग, अटॅकिंग बॅटिंग आपण पॉवर प्लेच्या षटकात पाहिली आणि त्यानंतर एकही मोठा फटका आलेला नाही अद्याप तरी या मॅचमध्ये. मोठ्या फटक्याच्या शोधात आहे, एका बाउंड्रीच्या शोधात आहे मित्र म्हणेल अरुण काका क्रिकेट क्लब वेणगाव संघ. यश नेक्स्ट बॉल. ऑन स्ट्राईक. अतिरिक्त उंचीवरून हा बॉल गेलाय. 1 बाउन्सचा इशारा दिलाय पंचांनी. टॉस झालाय. बॉल पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. टोटल डॉट बॉल आलाय. फर्स्ट बाउन्सचा इशारा दिलाय. सक्त ताकीद दिले पंचांनी. यानंतर अशा पद्धतीचा बॉल फेकू शकत नाही यश. वेगवान बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. पंचांकडे लाऊडली अपील केली आहे. अपील मध्ये उत्साह जास्त आहे आणि विश्वास कमी आहे.
कारण बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही, तो स्पर्शाचा आवाज आमच्या पंचांपर्यंत पोहोचलेलाच नाही. त्याच कारणास्तव आणखी एक निर्धाव चेंडू येतोय यश लोबीच्या या षटकामध्ये. 1 वर डॉट बॉल, टोटल बॉल संपलेत या ओव्हर नंबर 3 मधील 3. लिव्ह केला बॉल पुन्हा एकदा पंच सांगतायत. व्हाईट बॉलची सांगत आहे. 1 वर व्हाईट बॉल, टोटल तिसरा व्हाईट बॉल या षटकातील आणि बॉल संपले ते 3. 6 बॉलचा वापर केलाय, 6 बॉल फेकलेत, 3 बॉल योग्य रीतीने टाकलेत यश लोबीनं आणि टोटल 3 बॉल वाईट आणि धाव संख्या देखील 3च आल्या त्या षटकात. त्या देखील वाईट त्या सांगतेनं यश लोबी पुन्हा एकदा तयार आहे बॉलिंग मार्कवर. टप्प्याचा बॉल, बॅटची टॉप एज. क्षेत्ररक्षक धावतायत, डीप थर्ड मध्ये बॉल धावतोय, अंतिम क्षणी बॉल अडवलाय. इराकनं बॉलला उचललाय, फेकलाय तोपर्यंत दुहेरी मात्र इथे मिळते. 2च्या मदतीनं धावसंख्या आहे ती 29 आकड्यावरती. 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. 4 बॉलचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावसंख्या आहे ती 29. एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचतोय अरुण काका क्रिकेट क्लब वेनगाव संघ देखील, कारण फायटिंग स्कोर उभारणं अतिशय महत्वाचं आहे. कारण बॉलिंग अटॅक आहे अरुण काका क्रिकेट क्लब वेनगाव संघाकडे देखील आणि त्याचा विचार करत असताना एक सन्मानजनक धावसंख्या उभारणं या मॅच मध्ये. याचा बॉल समोर उडवलाय, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक, प्रयत्न चांगले होते, बॉल निघून गेलाय लॉंग ऑफ मधून, सीमा पार. बराचशा कालावधीतून येतोय हा निश्चयाचा चौकार, प्रेशर रिलीज करणारा चौकार आहे. खरं तर सूरज बाद झाल्यानंतर एकही मोठा फटका आला नव्हता. त्यानंतर ऋषीच्या बॅट मधून या 4 धावा येत आहेत लॉंग ऑफ मध्ये. टोटल धावसंख्या पोहोचली ती 33 आकड्यावरती. 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी या षटकात. 9 धावा आल्यात अद्याप तरी या षटकामध्ये. अंतिम बॉल, शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. यश लोभी बॉलिंग मार्कवर, ऑन स्ट्राईक ऋषी. ऋषीच्या बॅट मधून चौकार आलाय, हा फटका फसलाय, अतिश रुठे जज करतोय आणि इथे मात्र पकडली जाते झेल. संपतोय ऋषीचा खेळ. महत्वाचा धक्का आणखी एक. टोटल 3 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 ऑन बोर्ड. ऋषी देखील बाद होतोय. 3 षटकांमध्ये धावसंख्या ती 33. तीन षटकांमध्ये 11.00च्या इकॉनॉमीनं धावसंख्या आहे ती 33. अंतिम एका षटकाचा खेळ बाकी आहे. किमान या षटकामध्ये 10 ते 15 धावा येणं अपेक्षित आहे, कारण एक फायटिंग स्कोर उभारू शकतो वेनगाव संघ देखील या मॅचमध्ये. सूरज लोभी बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 4 मध्ये स्लॉकचा आणि अंतिम डेथचे षटक. या षटकामध्ये येणारी प्रत्येक धाव अतिशय महत्वाचे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण पूर्वार्धाच्या खेळामध्ये आलेली अंतिम षटकात प्रत्येक धाव उत्तरार्धाच्या खेळामध्ये उपयुक्त ठरत असते. या षटकामध्ये आता सर्वांचं लक्ष आहे. अरुण काका क्रिकेट क्लब वेनगाव संघ बोलत असेल की या षटकात किमान 15 ते 20 धावा येणं अपेक्षित आहे. तर MK फार्मसी सिद्धिविनायक बीड संघ विचार करतोय की सूरज लोभीच्या षटकात कमीत कमी धावांचं षटक जावं, हीच खऱ्या अर्थानं तो आशा करतायत श्री सिद्धिविनायक बीड संघ देखील. मॅच नंबर 2 टेस्ट टुर्नामेंट गावदेवी चषक 2026 आनंद आपण घेत आहे. दुसरा सामना आपल्या समोर. एकीकडे श्री सिद्धिविनायक बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय अरुण काका क्रिकेट क्लब वेनगाव असा सामना आहे. इथे टॉस जिंकला होता MK फार्म श्री सिद्धिविनायक बीडनं, प्रथम फिल्डिंग स्वीकारली. टोटल 3 षटकांमध्ये धावसंख्या आहे 33 आकड्यावर. लास्ट ओव्हर ऑफ दिस इनिंग, शेवटचा षटक आहे, डेथचं षटक घेऊन आलाय बॉलिंग मार्कवरती सूरज लोभी. ऑन स्ट्राईक आहे न्यू बॅटर, ऑन स्ट्राईक प्रणय, नॉन स्ट्राईक वरती न्यू बॅटर नुकतंच दाखल झालाय मैदानात आतमध्ये विजय. शेवटच्या षटकाला होती सुरुवात. ग्लास बॉल, फटक्याचा प्रयत्न आहे, ते थोडीशी चुकी केली आहे, ही धाव मिळते. कदाचित रनआउटच्या स्वरूपात बॅटर बाद होऊ शकला असता. विकेट किपरची चुकी, व्यवस्थित थ्रो फेकू शकलेला नाहीये, त्याच कारणास्तव नॉन स्ट्राईक वरती पोहोचलाय प्रणय. टोटल धावसंख्या 34 ऑन बोर्ड. महत्वाचा षटक आहे. येणारी प्रत्येक धाव या षटकामध्ये उत्तरार्धाच्या खेळामध्ये कामी येणार आहे आणि असं असताना 2 मोठे फटके, फायटिंग स्कोर माणूस मनोरे निश्चित उभारू शकतो अरुण काका क्रिकेट क्लब वेनगाव संघ देखील.
सेकंड बॉल ऑफ दिस ओव्हर, डेथ ओव्हरचा षटक. धीम्या गतीचा बॉल, ऑफ ब्रेकच्या स्वरूपाचा बॉल. लाईन योग्य आहे, चकित करणारा बॉल होता. लिव्ह केला होता बॅटरनं, असं वाटलं होतं की हा बॉल सहजरित्या वाईड मिळेल, परंतु ऑफ ब्रेक स्वरूपाचा बॉल. सूरज लोबेकडे एक क्षमता आहे, कुठूनही बॉल चपकन आतमध्ये आणण्याची क्षमता आहे. ऑफ ब्रेक स्वरूपाचा बॉल. निर्धाव चेंडू आहे, 4 बॉलचा आता खेळ बाकी आहे. धावांसाठी संघर्ष अंतिम षटकात. 34 ऑन बोर्ड. थर्ड बॉल कोलाट टाकलाय, संधी आहे. ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय, बॉल चाललाय सीमा पार, उत्तुंग असा आकाशाला गगनभेदी घेणारा षटकार. आणखी एक वेगवान बॉल, यावेळी टप्पा सापडला चांगल्या रीतीनं. या अगोदरचा बॉल ओव्हर पिच बॉल होता, लॉफ्ट केला बॅटरनं. हवेचा वेग देखील आपण पाहतोय. खरं तर ग्राउंडमध्ये या गोष्टी मॅटर करत असतात. वातावरण कशा रीतीनं, ॲटमॉस्फिअर मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीनं आहे, हे सर्व ओळखणं ॲज अ क्रिकेटर देखील तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. क्रिकेट खेळ नॉलेजचा देखील तितकाच उपयुक्त खेळ आहे खरं तर. बॅटची कडा आहे, फ्लाइंग एफर्ट्स, विकेट किपर आतिश रुटे गोज डाऊन द कॅच, टेकन द कॅच, वन मोर विकेट डाऊन टीम. अरुण काका क्रिकेट क्लब वेनगाव संघाला लागतोय विजयच्या स्वरूपात हा आणखी एक अनमोल धक्का. शेवटचा बॉल बाकी आहे षटकातील. धावसंख्या आहे ती टोटल 40 आकड्यावरती. एक सन्मानजनक धावसंख्या उभारले मी तर म्हणेल. अरुण काका क्रिकेट क्लब वेनगाव संघाने देखील लक्ष छोटे नाहीये, लक्ष मोठे नाही. या बॉलमध्ये जर एखादा मोठा फटका आला तर एक बॅलन्स टार्गेट सेट होऊ शकतं या मॅचमध्ये. चला अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर अनिकेत. अनिकेत जातोय, नवीन फलंदाज. हा बॉल महत्वाचा आहे. या बॉलमध्ये आलेली प्रत्येक धाव अंतिम सत्रामध्ये महत्वपूर्ण ठरणार आहे. ती अरुण काका क्रिकेट क्लब वेनगाव संघासाठी देखील. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, अंतिम बॉल या षटकातील, या सत्रातील घेऊन येतोय सूरज लोभी मुक्पे विलेज एंड कडून. बॉलिंग मार्क वरती ऑन स्ट्राइक आहे न्यू बॅटर अनिकेत. एक बॉल, किती धाबा चेस केला करण्यासाठी उतरेल एम के फार्म श्री सिद्धिविनायक बीड, एका बॉलवरती समजेल. कारण एक मोठा फटका जर आला तर एक फायटिंग स्कोर उभारू शकतो. तर एक सन्मानजनक धावसंख्या तर उभारली वेनगाव संघानं. पुढ्यात टाकलेला बॉल, अचंबित करणारा बॉल. फलंदाज काहीच करू शकत नाहीये. अचंबित क्षणार्धात पाहत राहिलाय फलंदाज. निर्धाव चेंडू आलाय. टोटल सत्र संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 40 आकड्यावरती. 10च्या इकॉनॉमीने एक सन्मानजनक धावसंख्या उभारले. येणारे 24 बॉल आणि आता एम के फार्म श्री सिद्धिविनायक बीड संघासमोर 41 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय ते अरुण काका क्रिकेट क्लब वेनगाव संघानं. दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात बदल. गावदेवी चषक 2026 मध्ये आमचे साथी समालोचक माणूस मनोरे सर यांना आपण इन्व्हाइट करूया. खरं तर हा आवाज संपूर्ण रायगडभर पसरला. ते आमचे साथी समालोचक माणूस मनोरे यांना मी करतोय या मायक्रोफोनवरती इन्व्हाइट.
धन्यवाद शिवम चिलोबी सर, ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सुरुवातीच्या सत्रापासून ऐकत आलात. फार चांगलं मराठी भाषेचं त्यांचं समालोचन राहिलं. त्यांचं आपण विशेषतः या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक करतोय. स्वर्गीय सुनील 11 क्रिकेट संघ बीड आणि किंग ब्रदर्स ग्रुप यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज करण्यात आलेल्या गावदेवी चषक 2026 मध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं आणि सगळ्या क्रिकेट खेळाडूंचं मी तुमचा लाडका क्रिकेट समालोचक मानस मनोरे करतोय मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक स्वागत. सर्वप्रथम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणत गणपती बाप्पाला या स्पर्धेच्या माध्यमातून वंदन करतोय. खरं तर आजचा दिवस म्हटला की मागी गणेश उत्सव मात्र आज साजरा होतोय. आज गणपती बाप्पाची जयंती देखील आहे आणि गणपती बाप्पाला वंदन सर्वप्रथम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. तदनंतर अखंड भारताचे महाराष्ट्रात सगळी स्वराज्य निर्माण केलं, आपल्याला मराठी म्हणून जगण्याचं स्थान आणि मराठी म्हणून जगण्याचा मान ज्यांनी मिळवून दिला, ज्या राजाच्या सोबत होत्या 18 पगड जाती जमाती, ज्या राजाच्या पदस्पर्शाने पावन झाली महाराष्ट्राची माती, ज्या राजाचं नाव घेता फुलून येते आपली गर्वाने छाती, असा एकच राजा या महाराष्ट्राचा, तो राजा शिव छत्रपती. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानाचा त्रिवार मुजरा करतोय. त्यानंतर स्वराज्य धर्म रक्षणासाठी जिजाऊली ज्यांनी देह काया, हात जोडून वंदन करतो तुम्हा हे शंभू राया, त्या छत्रपती संभाजी महाराजांना आपण वंदन करतोय. आणि त्याच्याच बरोबरीने ज्या महाराष्ट्र भूमीमध्ये आज आपण आहोत, राखट देशा कणखर देशा दगडांच्या देशा आणि सलाम आमचा घ्यावा हा महाराष्ट्र देशा, जो दिल्लीचेही तख्त राखतो तो हा महाराष्ट्र माझा. आणि या महाराष्ट्र भूमीला आपण वंदन करतोय. जातोय स्पर्धेच्या दिशेने, जिथे मात्र 24 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांची गरज आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. अतिश त्यांच्या समवेत रवी आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सूरज चव्हाण तयार. पहिला बॉल, पहिला चेंडू चांगला आहे, स्लॉट मध्ये होता, कट करण्याचा प्रयत्न थोडासा जास्त बाउन्स झालाय. बॅटरला पूर्णपणे बीट केलं विकेट किपर यांच्या हातामध्ये. डॉट बॉल यावेळेस मात्र डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळेल. पिवनचं पहिलं पॉवर प्लेचं षटक, 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, फिल्डिंग रिस्ट्रिक्शन या ओव्हरमध्ये मात्र पाहायला मिळतं. एक खेळाडू डीप काऊ कॉर्नर, एक डीप लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळतील. अक्रॉस द लाईन, क्या बात आहे मिस्टर 360 सर एबी डिव्हिलियर्स यांची आठवण करून देणारा फटका बॉल चाललाय सीमा पार. 6 धावेंचा षटकार. खातं खुलं केलंय. ओहो हो, आणखीन एक रॅपिड डिलिव्हरी, क्विक आर्म चेंडू, खांद्याचा योग्य वापर केलाय. ईट का जवाब पत्तर असं म्हणायला तर हरकत नाहीये. तू जर षटकार ठोकू शकतो तर मी निर्धाव चेंडू देखील फेकू शकतो, दाखवलंय सूरज चव्हाण यांनी. डॉट बॉल मात्र यावेळेस येताना पाहायला मिळेल. 3 चेंडूंचा खेळ संपला, 6 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र आपल्याला स्थिरावताना पाहायला मिळतील. मैदानाचा विचार केला क्रिकेटचं प्रॉपर 360 डिग्री सर्कल क्रिकेटिंग ग्राउंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. दमदार या स्पर्धेचं आयोजन देखील आहे आणि त्याच्यापेक्षा उत्कृष्ट दर्जाचं नियोजन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. पहिली फेरी आहे, दुसरा सामना या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय. थ्रिलिंग थर्सडेचा आजचा दिवस. यावेळेस स्टेप आउट झाल्यात. क्या बात आहे, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. बॉल सीमा पार, आणखीन एक दमदार षटकार. तेरी तो दूसरी मेरी चित्र आपण पाहिलंय. दांडी गोल एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. यू मिस आय विल डेफिनेटली हिट, दिस इज द स्टेटमेंट बाय मिस्टर सूरज चव्हाण. पहिला धक्का बॅटिंग टीमला मिळत असताना फलंदाज येथून बाद.
24 बॉलमध्ये 41 डिफेंड करायचे आहेत स्वर्गीय अरुण काका स्मृती मोठे वेणगाव या संघाला. आणि सुरुवात खरं तर बऱ्याचशा धावांनी झाली होती. ब्रेक थ्रू महत्वाचा होता. विकेट घेतले तर धावांवरती तुम्ही रोख लावू शकता. त्या प्रयत्नामध्ये P1च्या पहिल्या ओव्हरमध्ये सूरज चव्हाण यांना यश मिळालं. पहिला धक्का दिलाय बॅटिंग टीमला. हो, यावेळेचा बॉल शरीरावरती आदळलाय. टप्पा पडला, थोडासा जास्त बाउन्स झालाय. अपील केली होती लेग बिफोर विकेटची. पंचांचा कोणताच निर्णय मात्र इथून येत नाहीये. डॉट बॉल अँड बाय दिस डॉट बॉल दिस इज द एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पाठलाग करायचा आहे 41-41चा टीमची धावसंख्या झाली आहे स्कोर कार्ड वरती 12 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. आणि समीकरणाचा मात्र आपण विचार केला येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 29 धावेंची इथून मात्र गरज आहे. स्वर्गीय अरुण काका स्मृती या नावाने मात्र मोठे वेणगाव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. खरं तर आमच्या मामाच्या गावचा हा संघ आहे आणि अरुण काका म्हणण्यापेक्षा मी त्यांना अरुण मामा नेहमी म्हणायचो. आणि अरुण मामा यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर फार दिलदार व्यक्तिमत्व होतं. खरं तर माझ्यासाठी विशेषतः त्यांचं प्रेम हे सातत्याने राहिलंय. कोणत्याच गोष्टीसाठी कधी नाही न म्हणणारं व्यक्तिमत्व होतं अरुण काका चव्हाण. आणि खरं तर ते आज आपल्यामध्ये नाही आहेत. आणि त्यांच्या नावाने मात्र स्वर्गीय अरुण काका स्मृती मोठे वेणगाव या नावाने मात्र हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. त्यांच्या आठवणी मात्र कायम मनामध्ये राहणार आहेत. आणि क्रिकेटचा एक सच्चा चाहता म्हणून खरं तर अरुण मामाची ओळख होती आणि त्याच्याच नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करूयात. गोलंदाजीमध्ये आता परिवर्तन केलं जाईल. षटक क्रमांक 2 साठी अजिंक्य बॉलिंग ट्रॅक वरती मात्र इथून येताना पाहायला मिळत आहेत. P1चं पहिलं षटक 12 धावा आल्या. बॅलन्सिंग इक्वेशन मध्ये मात्र सामना आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 18 बॉल 29 रन्स आर स्टील रिक्वायर्ड फॉर बॅटिंग टीम. गोलंदाज अजिंक्य तयार असतील. दुसरं षटक आहे. खेळाडू मात्र आता 5 38 सर्कलच्या बाहेर बाउंड्री लाईन डिफेंड करत असताना पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल दणका दिलाय. आला होता स्लॉट मध्ये आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑनच्या बाहेरच्या प्लॉट मध्ये 6 धावेंचा. श्री सिद्धिविनायक टीम बीड साठी. आणि यावेळेस पहिल्याच बॉल वरती 6 धावेंनी स्वतःची ताकद क्षमता गुणवत्ता या खेळाडूने सिद्ध केली आहे. 18 धावा अक्रॉस लाईन गेली होती. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर बॅटरला फॉलो केलं होतं गोलंदाज अजिंक्य यांनी. बॉल ड्राईव्ह केला होता. डीप लॉंग ऑफ मध्ये खेळाडू होते. सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये मात्र इथून आपल्याला कन्वर्ट होताना पाहायला मिळेल. मोठा फटका आला त्याच्यानंतर सिंगल डबल फार महत्वाच्या असतात. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतो बरेचसे मोठमोठे खेळाडू मोठे फटके खेळल्यानंतर सिंगल डबल घेतात, स्ट्राईक रोटेट करतात, आपल्या अपोजिट बॅटरला मात्र संधी देतात आणि स्वतःला गेम टाइम देतात. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. क्रिकेटमध्ये फक्त ताकद नाही तर युक्ती देखील तुम्हाला लढवावी लागते. जो चलाएगा अकल वो होगा सफल हे मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे युक्तीचा वापर करणं या खेळामध्ये तितकंच महत्वाचं. यावरचा बॉल हवेत आहे. उंची जास्त लांबी कमी. डीप मध्ये खेळाडू सूरज चव्हाण चेंडू खाली येत आहेत. द कॅच हॅज बीन टेकन अँड द बॅटर इज गोइंग बॅक टू पवेलियन. गोल्डन डक रुपेश बाद. ओव्हर मध्ये 19 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग करत असताना एमके फार्म श्री सिद्धिविनायक बीड संघाने जमवल्यात. 41 चेस करायचे आहेत आणि विजयासाठी समीकरणाचा विचार जर आपण केला उर्वरित 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अजूनही 22 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी असेल.
15 चेंडू 22 धावा. पुनश्च एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. सागर चेंडू खाली येतात, कोणतीच चुकी करत नाहीयेत. विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये बी टीम साठी मात्र आता इथून सुरू झाली आहे. एका मागोमाग एक धक्के. आणखीन एक फलंदाज होतील बाद. फलंदाज अजिंक्य यांच्याकडे. बऱ्याचशा युवा खेळाडूंना स्वर्गीय अरुण काका स्मृती मोठे वेणगाव संघाने संधी दिली आहे. आजचं युवा उद्याचं भविष्य असं नेहमी सांगितलं जातं. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल बॅकफुटला गेल्यात. हॅमर केलं होतं बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. चेंडू ट्रॅव्हल झालाय, थोडंसं फंबल त्या ठिकाणी खेळाडू होत असताना आणि एकेरीचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला होताना पाहायला मिळेल. 2-2 धावा या ठिकाणी मात्र जमवल्या जात आहेत. जेवढा मोठा संघर्ष असेल तेवढा मोठा विजय असेल या गोष्टीचा उल्लेख केला जातोय. 2 धाव्यांच्या बरोबरीने 21 धावा. स्वराज्य देशमुख यांच्याकडून 1 षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. ऑन साइडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, डीप मध्ये खेळाडू आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, बॉलला फील्ड केलाय. सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये मात्र घेतली जाईल. एकेरी धावसंख्येच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पाठलाग करायचा आहे. बॅटिंग करत असताना एम के फार्म श्री सिद्धिविनायक बीड संघाला 41 धावेंचा आणि धावसंख्या झाली होती म्हणजे 22 धावा. लॉस ऑफ 3 विकेट आणि समीकरणाचा आता इथून मात्र विचार केला. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 19 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल बॅटिंग टीमला. कमालीची स्पर्धा आहे. खरं तर बरीचशी मेहनत आयोजकांनी या स्पर्धेमागे घेतलेली आहे आणि कमालीचं आयोजन देखील मात्र या ठिकाणी केलंय. स्वर्गीय सुनील 11 क्रिकेट संघ बीड आणि किंग ब्रदर्स ग्रुप यांचं हे दमदार आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. 4 दिवसांची स्पर्धा जरी असली तरी 30 ते 40 दिवसांची मेहनत या गोष्टींचा उल्लेख मात्र केला जातो आणि दिवस रात्र मेहनत करून आपल्या अथक प्रयत्नाने या स्पर्धेचं स्वप्नात साकार केलं गेलंय. गावदेवी चषकाच्या नावाने स्पर्धा पाहतोय. 12 चेंडू 19 धावा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत. प्रति षटकामागे 9.50 ची सरासरी इथून राखणं बॅटिंग टीमसाठी फार महत्वाचं आहे. 9.5 ची सरासरी आहे. 12 चेंडू 19 धाव्यांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. गोलंदाजीमध्ये इथून परिवर्तन केलाय. ऋषी बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 साठी मात्र येताना पाहायला मिळतील. ऋषी बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी धावा बनवू शकले नाहीयेत, पण गोलंदाजी करताना त्यांना मात्र आपला रोल आता इथून अदा करणं फार महत्वाचं आहे. 12 चेंडू 19 धावा. फलंदाज कोणता माइंडसेट या ठिकाणी वापरणार, आक्रमण करणार की डिफेन्सिव्ह खेळणार, पाहणं तितकंच महत्वाचं. पहिलाच बॉल, क्या बात आहे. आउटसाइड ऑफ स्टंपची लाईन वापरली, टप्पा पडलाय, एक्स्ट्रा राईज झालाय बॉल, एक्स्ट्रा बाउन्स बिटन द बॅटर ऑन क्रीज. ही सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली आहे आणि डॉट चेंडू मात्र इथून येताना पाहायला मिळेल. तर ज्या फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल मध्ये 7 धाव्यांचं योगदान दिलंय, ऍज अन ओपनिंग बॅटर म्हणून जे आलेत रवी, त्यांना अजूनही स्ट्राईक मिळत नाहीये आणि त्यामुळे धावा मात्र बचावल्या गेल्यात. हो, यॉर्क लाईनला बॉल, कमालीची गोलंदाजी, ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. मोस्ट डिफिकल्ट डिलीवरी, बोल्ड बाय बॉलर, यॉर्कर जो बनाती है बल्लेबाजों को घन चक्कर, आणि त्या यॉर्करचा मात्र इथे उपयोग होताना आपण पाहिला. डॉट बॉल इथून येताना पाहायला मिळेल. 10 चेंडू आणि 19 धावेंची गरज विजयासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी आहे. एव्हरी डॉट बॉल क्रिएट्स द प्रेशर ऑन बॅटर. दडपण असेल फलंदाजांवरती. यावेळेसचा बॉल बॅटची कडा घेतली आहे. विकेट कीपर सूरज चव्हाण कोणतीच चुकी करत नाहीयेत. पकडलाय झेल आणि संपवलाय स्वप्नील यांचा खेळ. आणखी एकदा का फलंदाज बाद.
देखील मनापासून आभार असेल. चांगलं काम तुम्ही देखील करताय, त्यामुळे ज्यांचं ज्यांचं योगदान आहे करतात त्यांचा आभार व्यक्त करणं तितकंच महत्वाचं. पण मैदानाच्या आतमध्ये कमालीचं योगदान देत असताना ऋषी आपल्या टीमसाठी बॅटिंग माझी चांगली राहिली नाहीये, पण गोलंदाजीची धार मी कायम ठेवेन. यावरचा बॉल आणखी एक फटका फसलाय. बॉल हवे कॉर्नर बोल्टचा चान्स. आणखी एक झेल मात्र कॅरी केला जातोय. गेंदबाज का कारनामा, बल्लेबाज का पंचनामा हे मैदानाच्या आतमध्ये होताना आणखी एक फलंदाज बाद. एकोणीस धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये. एम के फार्म श्री सिद्धिविनायक बीड टीम साठी मात्र इथून आपल्याला पाहायला मिळेल. तर जे फलंदाज पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक वरती होते त्यांना फक्त एक धाव घ्यायची होती, स्ट्राईक रवी यांना द्यायची होती, पण तसं चित्र घडलं नाहीये. जो फलंदाज आला मोठे फटके मारायला गेला आणि अशा प्रयत्नामध्ये तुम्ही विकेट देखील गमावल्या, डॉट बॉल देखील खेळले. 12-19चं समीकरण होतं आणि आता 8-19 या समीकरणावरती मात्र ही मॅच आता येऊन ठेपलेली आहे. पुढे सरसावलंय, ड्राईव्ह केलंय बॉलला. डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये खेळाडू आहेत. सिंगल धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न होता, रवी यांनी थांबवलाय. सांगितलंय की माझ्याकडे स्ट्राईक असणं महत्वाचं आहे. जेवढे जास्त चेंडू आपल्या टीम साठी मी खेळेन तेवढे खर तर विजयाच्या आशा या जिवंत राहतील बीड टीम साठी. समीकरणामध्ये पुनश्च एकदा आता इथून बदल होईल. 7 बॉल आणि विजयासाठी 18 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. संघर्ष करा, यश मिळेल याचा उल्लेख मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक वेळी केला जात असतो. सूर्य जरी अस्त झाला तरी पुन्हा तो उगवतोच. काळ कितीही वाईट असू द्या तो बदलतोच आणि इथून मात्र तो काळ बदलावा लागेल रवी यांना आपल्या टीमसाठी. 7 चेंडू 18ची गरज. 7 चेंडू 18, ब्लॉक हॉल वरती बॉल. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी जातील का? जात नाहीयेत. स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची आहे रवी यांना आणि त्यामुळे शेवटच्या बॉलवरती एकच धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाईल. मॅच टर्निंग ओव्हर या ठिकाणी ऋषी यांची राहिली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्या त्या 41 चेस करत असताना 24 धावा, लॉस ऑफ 5 विकेट. समीकरणाचा आपण विचार केला 6 बॉल आणि विजयासाठी 17 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये इथून आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 बॉल 17 धावा, 17 पे होता है खतरा, पण खतरों का बनना पडेगा खिलाडी. कारण आता हीच वेळ आहे जेव्हा तुम्ही ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खेळता, लिमिटेड ओव्हर फॉर्मॅट खेळता, प्रत्येक स्टेज नॉकआउट असतो. जिंकणं महत्वाचं आहे. जो जीता वो सिकंदर और जो हारा वो अपने घर, हे चित्र बऱ्याचदा असतं आहे. त्यामुळे विजय मात्र इथून महत्वाचा असेल. 6 चेंडू 17 धावेंचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक आहे. बॉलिंग ट्रॅक वरती यश मात्र आपल्याला पाहायला मिळतात. युवा गोलंदाज आहे. मगाशीच मी उल्लेख केला की स्वर्गीय अरुण काका स्मृती मोठे वेणगाव संघाने बऱ्याचशा युवा खेळाडूंना आपल्या टीम मध्ये संधी दिली आहे. आजचं युवा उद्याचं भविष्य आणि त्यामुळे युवांना सोबत घेऊन चालणं महत्वाचं आहे. कारण युवाची हवा प्रत्येक मैदानावरती होताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. यश एक तेज तर्रार युवा गोलंदाज. 6 बॉल 17 साठी मैदानाच्या आतमध्ये आल्यात. स्वर्गीय अरुण काका स्मृती मोठे वेणगाव संघाचं भविष्य खरं तर यश यांच्या हातामध्ये आहे, परंतु बॅटिंग टीमचं भविष्य देखील रवी यांच्या हातामध्ये आहे. धावा बनवल्या जातील का, रोखल्या जातील का? 6-17 कोणाला खतरा होईल आणि कोण खिलाडी बनेल याच्याकडे मात्र आपण आता मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतल्या बाजूला बॉल कनेक्ट झालाय. सिंगल धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल. धोक्याची घंटा थ्रो करा, परंतु पंचांचं बोट आकाशात आलंय. आगावपणा तो केला कशाला आणि धावता धावता रनआउट झाला. आणखी एक फलंदाज बाद.
तळमानमधून डीप तळमानच्या दिशेने रवाना होत चाललाय. बघता बघता चेंडू जाईल सीमा रेषा पार. आलाय चौकार. धावा 4. मी कमबॅक करू शकतो. तुम्ही केलेत वार, परंतु आम्ही देखील पलटवार करू शकतो. बीड संघाने आता दाखवलाय. 4 धावा आल्यात. पहिल्या बॉलवरती सिंगल म्हणजे एकंदरीत 5 धावा. 12 धाव्यांची गरज आहे. 12 धाव्यांची गरज. बॉल हव्यात आहे. उंची जास्त, लांबी कमी, डीप मध्ये खेळाडू. झेल सोडलाय. क्रुशियल मोमेंट वरती मॅच होती. पकडा झेल, जिंका. क्रिकेटचा खेळ आहे. तेलही गेलं, तोपही गेला, हाती राहिला धोपाटणं. झेलही सुटला. 4 धावा देखील गेल्यात. तीन चेंडू आणि आता 8 धावेंची गरज. मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी आहे एम के फार्म श्री सिद्धिविनायक बीड संघाला. 3 चेंडू 8 धावा. झेल तुम्हाला पकडायला हवा होता. धावा वाचल्या असत्या. नवीन फलंदाज आले असते. मोठे वेणगाव संघ मॅच मध्ये मजबूत झाला असता. एक चुकी आणि चुकीला माफी नाही याचा उल्लेख मात्र नेहमी केला जातोय. मी नेहमी सांगतो गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती. आता 3 बॉल 8 धावेंचं समीकरण. कोण बनवणार धावा 8 आणि कोण लावणार कोणाची वाट त्याच्याकडे आपण बघतोय. अक्रॉस द लाईन केलाय. गॅप मध्ये बॉल आहे. एका टप्प्यावरती दन 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 करत बॉल चाललाय सीमा पार. येथून आम्ही केलाय पलटवार. धावा आल्यात. दोन चेंडू आणि विजयासाठी 4 धावेंचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळेल सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये बीड संघ या मॅच मध्ये मजबूत झाला होता. तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा आल्या आणि स्वर्गीय अरुण काका स्मृती मोठे वेणगाव संघाने बाजी मारली असं वात्र होतं. 6 बॉल 17 वाचवल्या जातील. मोठे वेणगाव संघ जिंकू शकेल. एक कॅच तुम्ही सोडली, त्याच्यावरती चौकार आला आणि तदनंतरच्या बॉल वरती देखील चौकार आलाय. मॅच मध्ये कमबॅक झालाय. 2 चेंडू 4 धावा. कोण करणार वार, कोणाचा होणार बेडा पार, कोण बनवणार धावा 4. मैदानाच्या आतमध्ये आपण आता पाहूयात. 2 चेंडू 4 धाव्यांची गरज. आणखीन एक झेल सुटलाय. क्रुशियल मोमेंट ऑफ द मॅच वरती. इथून मात्र चुकी होताना पाहायला मिळतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये पंचांचं बोट येईल आकाशात. रन आउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. कभी मुकाबला इस पाले में तो कभी उस पाले में. आता 1 बॉल आणि विजयासाठी 3 धावेंची गरज. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना बीड संघासाठी पाहायला मिळतीये. कमालीचा सामना झालाय. खर तर हा दर्जा या स्पर्धेचा, हा रोमांच या स्पर्धेचा, ही मजा या स्पर्धेची जी मैदानाच्या आतमध्ये आपण सगळे अनुभवतोय. 1 चेंडू विजयासाठी मात्र 3 धाव्यांची गरज आहे. कौन बनवणार धावा 3, कौन बजाएगा किसकी बीन और किसकी होगी दिन और रात रंगीन. आता येणारा वेळ सांगणार आहे. कारण इथून 1 चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये 3 धाव्यांची गरज आहे. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला रवी पाहायला मिळतील. रवी चमकणार का, संघाला विजय मिळवून देणार का, की युवा गोलंदाज यश आपल्या टीम साठी मात्र इथून बाजी मारणार. येणारा काळ, येणारा वेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये सांगताना आपल्याला पाहायला मिळतो आहे.
काय कमालीचा सामना झालाय. जेवढे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत. फोकट में पैसा वसूल मॅच आता मैदानाच्या आतमध्ये होतीये. नेल बाइटिंग एन्काउंटर, माउथ वॉटरिंग एन्काउंटर, दातो तले लोहे के चने चबवाने वाला मॅच. एक चेंडू 3 धावांची गरज. गोलंदाज तयार. एक चेंडू 3 धावा. येथून मात्र हा आलाय डॉट बॉल आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने येथून मात्र सामना विजयी होताना स्वर्गीय अरुण काका स्मृती मोठे वेणगाव संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉल वरती आमचा इलाका आमचा धमाका आणि यश 550 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. अजय यांच्या माध्यमातून करतात. यश यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. 6 बॉल 17 ची गरज होती. 1 बॉल 3 ची गरज होती. यश यांनी फेकलेला तो निर्धाव चेंडू